महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये सुरू झालेली शिवभोजन थाळी योजना आता बंद पडते काय असा सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय। कारण मागील 6 महिन्यापासून शिवभोजन थाळी केंद्र चालकांना जे आहे ते याचं अनुदानच मिळालेलं नाही। आता संघटना आक्रमक झाले, त्यांच्याचकडनं विचारूया काय झाले नेमकं। आता शिवभोजन केंद्र चालकांना समोर जे आहे ते आर्थिक बुणन जे आहे ते सहन करावं लागतं। मागील 6 महिन्यापासून अनुदान मिळालं नाही असा तुमचा आरोप? नाही, आरोप नाही आहे। 6 महिन्यापासून अनुदान मिळालेलंच नाही आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात नाही मिळालं, नागपूर विदर्भ नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या सर्व शिवभोजन धारकांना कुठेही अनुदान त्यांनी दिलेलं नाही। आणि म्हणून या मागणीसाठी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय भुजबळ साहेबांना आम्ही भेटलो, काही लोक अजितदादांना भेटले आणि थकीत अनुदान 6 महिन्याचं देण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिव अन्न व नागरी पुरवठा यांना निर्देश दिलेले आहेत। आम्हाला अपेक्षा आहे की लवकरच आम्हाला अनुदान मिळेल। जर अनुदान मिळालं नाही तर भविष्यामध्ये आम्ही आंदोलनात्मक सुद्धा पाऊल उचलू। अच्छा, काय सांगाल किती महाराष्ट्रामध्ये जे आहे ते किती जे आहे ते आपल्या शिवभोजन थाळीचे केंद्र असतील आणि आतापर्यंत किती अनुदान जो आहे तो रखडलं गेलं? महाराष्ट्रामध्ये 5000च्या वर शिवभोजन केंद्र आहेत आणि 270 करोड रुपयाचा इयरली बजेट आहे। आणि गेल्या 6 महिन्यापासून महाराष्ट्रातल्या शिवभोजन केंद्र चालकांना अनुदान मिळत नाही आहे। त्यामुळे शिवभोजन चालकाची स्थिती मोठी हलाखीची झालेली आहे। महाराष्ट्र शासनाने त्वरित शिवभोजन केंद्र चालकांना त्यांच्या थकीत अनुदान लवकरात लवकर देण्यात यावं। जर 1 हप्त्याच्या आत त्यांनी अनुदान दिलं नाही तर नागपूर शहर शिवभोजन केंद्रातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल। नियमित जर आपण पाहिलं तर सर्वसामान्य लोक जे आहेत ते शिवभोजन केंद्रामध्ये जे आहे त्याचा लाभ घेत असतात। किती लोक जे आहेत ते याचा लाभ उचलतात आणि ही जर योजना जर भविष्यात बंद जर पडली याचं सर्वसामान्य नागरिकांना किती नुकसान होईल? महाराष्ट्रात 5000च्या वर शिवभोजन केंद्र आहे। जवळपास 3 ते 3.5 लाख महाराष्ट्रात जे नागरिक आहे, रस्त्यावर भटकणारे आहे, बेघर आहे, गरजू आहे, वृद्ध आहे, ते याचा लाभ घेतात। त्यांना एक वेळचे जेवण एक तर अत्यंत कमी राशीत 10 रुपयात देत आहे आणि हे लोककल्याणकारी योजना शासनाने सुरू केलेली आहे। त्याच्यामुळे आर्थिक संकट आणि कशामुळेही या योजनेला गालबोट लागू नये हे शासनाने विचार करावा। आम्हाला हे म्हणायचं नाही की तुम्ही 10 योजना सुरू करा, परंतु हे कल्याणकारी योजना, या योजनेचे पैसे थांबू नका। विशेषतः करून ह्या योजनेमध्ये महिला बचत गटाच्या मोठ्या प्रमाणावर आहे, महिला बचत गट संचालक आहे आणि 6 महिन्यापासून रक्कम न मिळाल्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकट कोसळलेलं आहे। व्याजाने पैसे घेऊन त्यांना आज शिवभोजन चालावं लागत आहे। त्याच्यामुळे एकीकडे शासन महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी विविध प्रकारचे धोरण राबवत आहे आणि त्याच महिला बचत गटाच्या महिला जर आज कर्जबाजारी होत असेल तर हे शासनाची भूमिका बरोबर नाही आहे। त्याच्यामुळे जे प्रलंबित 6 महिन्याची जे रक्कम आहे ते रक्कम शासनाने त्वरित द्यावी अशी आमची मागणी आहे। येत्या अधिवेशनामध्ये आम्ही या संदर्भात सगळ्या आमदारांना, मंत्र्यांना भेटणार आहोत। जर लवकर आम्हाला पैसे नाही मिळाले तर आंदोलनात्मक भूमिकासुद्धा संघटना घेऊ शकते। अच्छा, अनेक शिवभोजन केंद्र जे आहे ते महिला बचत गटाच्या माध्यमातून देखील चालवले जातात। आपल्यासोबत काही महिला बचत गटाच्या पदाधिकारी आहेत। ताई, काय सांगाल काय कारण असावं नेमकं जे 6 महिन्यापासून तुमचं अनुदान रखडलेलं आहे? ते तर माहिती नाही, परंतु लाडली बहिणीचे पैसे सगळ्यांना आलेले आहे। अनेक योजना सुरळीत सुरूच आहेत। मग याच योजनेचं का बरं त्यांनी असं करायला पाहिजे, हा तर विचारधीन म्हणजे खूपच मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि अनेक लोकांना हे प्रसंगातून खूप फेस करावं लागत आहे। रोजचे दिनचर्या त्याच्यावरती आहे, रोजचा खर्च आहे। असं नाही की एकदा केला आणि मग नाही, तो रोजचाच खर्च आहे। रोज येणारी लोक रांगेमध्ये उभे राहून जातात जेवणाच्या वेळेला, तर त्या संचालकाला तर ते सगळं पार पाडावंच लागणार आहे आणि रोजचा खर्च त्याला करावा लागणार आहे। त्याच्यामुळे तो कुठून तरी व्यवस्था तो करतो, त्याला खूप मोठी म्हणजे अडचणीचा सामना करावा लागत आहे। आणि हे जी केंद्र आहे 164 केंद्र नागपूर शहरामध्ये आहे, ग्रामीणमध्ये 48 आहेत। विचार करा, कुठल्या केंद्रामध्ये 150 आहे, कुठे 100 आहेत, कुठे 75 आहे। अशा अनेक केंद्रामध्ये जर लोक त्याचा लाभ घेत असेल आणि गोरगरीब लोक, तर त्या लोकांचा किती म्हणजे हे होऊ शकतं। जर या योजनेमध्ये एखादंही केंद्र जर बंद राहिलं तर बिचारे ती लोक कुठे जातील? कारण सगळ्या गोष्टी पैशामुळेच होत असतात। 6 महिन्याचा वेळ खूप होऊन गेलेला आहे। म्हणून माझी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना, मंत्र्यांना विनंती आहे की जी लाडली बहीण योजना तुम्ही ठेवा, सुरळीत ठेवा, परंतु याही बहिणींकडे लक्ष द्या। कारण बचत गटाच्या महिला जास्तीत जास्त संचालक इथे आहेत, त्याच्यामुळे याही योजना कडे सुरळीत करण्याची माझी विनंती आहे। नक्कीच ताईंनी सांगितल्याप्रमाणे शेवटचा प्रश्न तुम्हाला की जी लाडली बहीण योजना आली, अशा ज्या विविध योजना आल्या, याचाच बोजा कुठेतरी आर्थिक भार जे आहे ते राज्य सरकारवर पडतोय, म्हणूनच हा अनुदान रखडीत ठेवलेलं आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, तो शासनाचा प्रश्न आहे। कारण शासनाने कुणाचे पैसे द्यावे याला आमचा विरोध नाही,
पण आमचे शिवभोजन संचालक जे गरीब लोक या ठिकाणी जेवतात त्यांचं अनुदान ताबडतोब दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. नक्कीच आपण पाहू शकतो की सर्व जे आहे ते शिवभोजन केंद्र चे संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि एकूणच मागील 6 महिन्यापासून जे आहे ते शिवभोजन थालीचं अनुदान रखडलं आहे. त्यामुळे मोठा आर्थिक बुडन जो आहे तो शिवकेंद्र भोजन चालकांना जे आहे त्या ठिकाणी सहन करावा लागत आहे. सर्वसामान्य लोक नियमित जे आहे ते शिवभोजन थाळीचं जे आहे ते लाभ घेत असतात आणि यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचं देखील कुठं ना कुठेतरी हाल होताचं चित्र पाहायला मिळतं आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे अनुदान देण्यात यावं अशी मागणी जी आहे ती आता शिवभोजन केंद्र चालकांकडून केली जात आहे. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.